मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अखेर आता महायुतीची सत्ता जी आहे ती प्रस्थापित होताना पाहायला मिळणार आहे। परंतु वॉर्ड क्रमांक 173 ची निवडणूक जी आहे ती पहिल्यापासून अखेरपर्यंत खरं तर टर्निंग होत असलेली निवडणूक आपल्याला पाहायला मिळाली। 173 या वॉर्ड क्रमांकामधनं शिल्पा दत्ताराम केळुसकर या विजयी उमेदवार आहेत भाजपच्या आणि त्या सध्या आपल्या सोबत आहेत। परंतु या प्रभागाची एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की खरं तर या ज्या काही विजयी उमेदवार आहेत शिल्पा केळुसकर यांच्यावरती त्यांच्याच पक्षाकडनं अर्थात भाजपकडनं गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि तो गुन्हा होता खरं तर फॉर्म चोरीचा गुन्हा, एबी फॉर्म चोरीचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करण्यात आलेला। परंतु तरी देखील या निवडणुकीमध्ये त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे। आपल्यासोबत दत्ता केळुसकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दत्ताजी, काय सांगाल एकंदरीतच, काय पहिली प्रतिक्रिया? तुमची पत्नी आता अखेरीस विजय झालाय, या विजय होत असताना अनेक अडचणींचा आणि अनेक आरोपांचा तुम्ही सामना केला। विजय हा आमचा निश्चित होता आणि विजय निश्चित असल्यामुळे वारंवार आमच्यावर खोटे नाटे आरोप होत होते आणि हा माझा एकट्याचा विजय नाही। आज प्रतीक्षा नगरमध्ये 9,271 मतदार जे माझे होते ते नगरसेवक झालेत, त्यामुळे विजय हा निश्चित होता। परंतु तुम्ही म्हणताय विजय निश्चित होता, परंतु तुमच्या या सगळ्या एकंदरीत प्रोसेसमध्ये, निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये तुम्ही नॉट रिचेबल होता। दोन दिवस तुम्ही अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी देखील तुम्ही मतदान केंद्रावरती आलेला नव्हता। तुमच्यावरती दबाव होता तुमच्या पक्षाकडनं, तुमच्या पक्षानेच तुमच्या विरोधात गुन्हा दाखल केला की तुम्ही फॉर्म चोरलाय म्हणून। ही सगळी नेमकी प्रक्रिया काय होती? खरं तर आता तुमच्या पत्नी विजयी झाल्यात, बॅक एंड स्टोरी काय ह्याची? माझी पत्नी विजयी झाली आहे हीच सर्वात मोठी स्टोरी आहे। या बाकीच्या प्रश्नावरती आता आम्हाला उत्तरच द्यायचं नाही। आता यापुढे आम्हाला जनतेचं काम करायचं आहे। जे झालं ते गंगेला मिळालं, पण आता जे आम्हाला मिळालं आहे ती सर्व जनता आहे आणि या जनतेसाठी आम्ही गेले अनेक वर्ष काम दिवसरात्र करतोय आणि यापुढे आम्ही या ठिकाणी करत राहणार। परंतु तुम्ही म्हणताय जनतेसाठी काम करणार, तुमचे विरोधक मात्र या सगळ्या निवडणुकीमध्ये सातत्यानं तुम्ही फॉर्म चोरला, तुम्ही चोर आहात, तुम्ही कशा पद्धतीने फॉर्जरी केली आहे, पक्षाला कसं फसवलंय, या सगळ्या संदर्भातच हा सगळ्या निवडणुकीचा प्रचार झालेला होता। 100% प्रचार केला, त्या प्रचाराचा माझ्यासाठी नक्की फायदा झाला। कारण हे जेवढे मला डिवचत होते तेवढी जनता माझ्या पाठी खंबीर उभी होती आणि आम्ही माझ्या पाठीचे समर्थक होते ते बिन पैशाचे होते। त्यांना माहिती आहे की आपला दत्ता केळुसकर अजिबात चोर नाही। गेले 7 वर्ष 8 वर्ष निरंतर दिवस रात्र या प्रतीक्षा नगरमध्ये लोकांची सेवा करतोय। या सेवेच्या माध्यमातून आज जनतेने काल आपल्याला दाखवून दिलं की दत्ता केळुसकर हा कधीच चोर होऊ शकत नाही। खरं तर शिल्पा केळुसकर देखील आहेत, नवनिर्वाचित नगरसेविका। कसं वाटतंय, स्वप्नात तरी म्हणजे तुम्ही विचार केला होतात की तुम्ही नगरसेवक होणार? एक हाऊसवाईफ ते तुमचा प्रवास नगरसेविकेपर्यंत आता पोहोचलाय, कशा पद्धतीने जनतेची सेवा होणार यापुढे? नाही, आमची ओळख ही फक्त कामासाठी आहे। कारण आज गेली 7-8 वर्ष या प्रतीक्षा नगरमध्ये सातत्याने दत्ता केळुसकर आणि कॅप्टन तमिल सेल्वन ही दोनच अशी नावं आहेत जी इथे प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक सोसायटीच्या अंगणामध्ये तुम्हाला त्यांची कामं दिसणार आहेत। तर जी आमची कामाची जी आमची म्हणजे एक खंबीर आमचा जो एक बेस झाला आहे की आम्ही कामं करतो आणि आम्ही जी कामं केली आहे तर त्या कामासाठी मला असं वाटतं इथे कामाला विजय तर मिळालाच आहे आणि त्या ह्याच्यासाठी मला असं वाटत नाही की म्हणजे मी काय कसं त्या कामासाठी मला असं वाटतं की इथे आपला विजय होणं हा निश्चितच होता। म्हणजे आज आम्ही नसतो तर आमच्या जागी कोण दुसरं असतं तर कामासाठी तो सुद्धा विजय झालाच असता। पण इथे जी आम्ही कामं केली आहेत त्या कामासाठी जे आम्हाला इथे म्हणजे त्या लोकांनी सर्वांनी जे आम्हाला मतदान केलं आहे म्हणून मी त्यासाठी भरपूर आनंदित आहे। तुमच्यावरती चोरीचा गुन्हा दाखल झाला सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान, तुमचा अपप्रचार करण्यात आला की तुम्ही फॉर्म चोरला वगैरे, त्याच्यामध्ये काय तथ्यता आहे? CCTV दाखवायला सांग। हे बघा, मी ॲक्च्युली ना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडणारच नाही। माझं एक काम होतं की जी मेहनत माझ्या नवऱ्याने या प्रतीक्षा नगरमध्ये केली आहे त्याला पहिली गोष्ट म्हणजे सर्वांचा सपोर्ट होता आणि आम्हाला त्या गोष्टीसाठी म्हणजे मतदारांनी ना आम्हाला त्यासाठी आता जे दाखवून दिले की तुम्ही जे करताय ते बरोबर आहे। चोरी केली, फ्रॉड केला, झेरॉक्स होती, ओरिजिनल होता, ते जे काही ज्यांनी तुम्हाला सांगितलं नाही हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा। बिकॉज ज्यांनी प्रश्न निर्माण केले उत्तरं त्यांच्याकडेच असते। तर दत्ता केळुसकर जी तुम्ही पाठवून बोललात की CCTV दाखवा, काय नक्की हा सगळा प्रकार आहे? कारण की
तुमच्यात मुंबई भाजपकडनं तुमच्या पत्नीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सायन पोलीस स्थानकात. अखेर तुमचा विजय तर झालेला आहे. खरं तर तुम्ही नॉट रिचेबल होता 2 दिवस. अर्ज माघारी घेतला नाही तुमच्या पत्नीचा. तुम्हाला शोधाशोध संपूर्ण भाजपच्या नेत्यांकडे सुरू होती. खरं तर ही महायुतीची जागा होती. महायुतीच्या संपूर्ण निर्णयानुसार ही जागा शिंदेच्या शिवसेनेला गेली, परंतु तुमची एंट्री झाली कमळाच्या चिन्हावरती. कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही बघितलं? गेले कित्येक दिवस मी ह्याच प्रश्नाचं उत्तर तुम्ही माझ्याकडे मागताय. म्हणजे तुम्ही एकदम TV 9 मधले पहिले हुशार माणूस आहे या ठिकाणी की आपण हे सातत्याने माझ्याकडे उत्तर मागताय. परंतु या उत्तरामध्ये त्यांच्याकडे त्यांनी प्रश्न केला आहे की AB फॉर्म माझ्या पत्नीनी आणला. ह्या प्रश्नामध्येच त्यांच्याकडे उत्तर आहे की AB फॉर्म आणायला दत्ता केळुसकर गेला होता आणि या विषयाचा उलगडा आता मला परत करायचा नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या मॅडमची खरं तर आपण पाहिलं तर दत्ता केळुसकर, शिल्पा केळुसकर या ठिकाणी आहेत आणि विजय त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. त्यांचे समर्थक देखील जे त्यांच्यासोबत रोज मॉर्निंग वॉकला या ठिकाणी येतात, ते सगळे त्यांचे समर्थक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण त्यांच्या समर्थकांशी पण बोलूया. कसं वाटतंय की दत्ता केळुसकर, शिल्पा केळुसकर विजयी झाल्यात? शिल्पा केळुसकर, कसं वाटतं म्हणजे आम्हाला विश्वासच होता दत्ता आणि शिल्पा केळुसकर विजयी होणार. कारण दत्ताचं आणि शिल्पा केळुसकरांचं प्रतीक्षानगरमध्ये एवढं काम आहे. प्रत्येक बिल्डिंगमध्ये, प्रत्येक घराघरामध्ये मी स्वतः प्रचाराला गेलो असताना 100पैकी 99 लोक आमच्या अगोदरच बोलतो दत्ता किती दत्ताने आमच्या घरात हे काम केलं आहे, दत्ताने बिल्डिंग माझ्यामध्ये ग्रिलचं काम केलं आहे, दत्ताने माझ्याकडे कोबाचं काम केलेलं आहे, दत्ताने आमच्या घरी गटाराचं काम केलं आहे, दत्ताने आम्हाला पाणी आणून दिलेलं आहे. अशा माणसाला आम्ही विसरणार नाही, दत्तालाच वोट देणार आहे. खरं तर एक महिला नगरसेविका तुमच्या प्रभागाला मिळाली आहे. कशा पद्धतीने बघताय? फारच आनंद झालाय. जसं तुम्ही म्हणताय इथे समर्थक आहे, तर मी तुम्हाला सांगते सगळे समर्थक नाही, आम्ही नागरिक आहोत आणि आम्ही काम बघतो. आणि सरतेशेवटी नील आर्मस्ट्रॉंग हा पहिला होता ज्याने चंद्रावर पाऊल ठेवलं. दुसऱ्याला कोणीच विचारत नाही आता तो कसा गेला काय. सरतेशेवटी त्याचा विजय झाला. तसाच दत्ताचा विजय झालाय, कारण दत्ताचं काम बोलतंय. दुसरी गोष्ट, या माणसाला आम्ही साहेब म्हणत नाही, कारण हा घराघरातला आहे. आज दत्ता म्हणून मी हात मिळवू शकते, साहेब म्हणून मला नमस्कार करायची आवश्यकताच नाही. तर आपण पाहिलं तर दत्ता केळुसकर, शिल्पा केळुसकर या विजयी झालेल्या आहेत. आणि काय तुमची भावना आहे? बघा, जसं आता माझ्या सहकारी म्हटलं की दत्ता हा दत्ता आहे, आमचा दत्ता नाही तर हा प्रतीक्षानगरचा पण दत्ताच आहे. त्यामुळे जसं त्या म्हटल्या की त्याला साहेब म्हणून बोलायची गरज नाही आहे. आता आम्ही अगदी त्याला लहानपणापासून पाहतो इथे. त्याचं काम बोलत आहे आणि त्याचा जो विजय झाला आहे तो कामाचा विजय झालेला आहे. आणि सगळेजण तुम्हाला कुठेही तुम्ही प्रतीक्षानगरमध्ये जा, अगदी कुठेही जा, बघा ही सीट पूर्वीपासून शिवसेनेची होती, परंतु दत्ताच्या कामामुळे ती यावर्षी प्रथमच त्याला मिळालेली आहे. दत्ताचं काम बोलत आहे. त्याने शिवसेनेतही काम केलेलं आहे, त्याने भारतीय जनता पार्टीमध्येही काम केलेलं आहे. परंतु दत्ता हा असा व्यक्ती आहे की तो स्वतःच एक पक्ष म्हणून काम करतो असं वाटतं लोकांना. त्यामुळे तुम्ही प्रतीक्षानगरमध्ये अगदी लहान मुलाला विचारा, मिडल एजच्या माणसाला विचारा, आमच्यासारख्या ज्येष्ठांना विचारा, तुम्हाला फक्त एकच उत्तर मिळेल, दत्ता केळुसकर. खरं तर आपण पाहिलं तर संपूर्ण दत्ता केळुसकर आणि त्यांच्या पत्नी शिल्पा केळुसकर आणि त्यांचे समर्थक किंवा नागरिक या ठिकाणचे होते. त्यांनी प्रतिक्रिया दिली की खरं तर हा विजय सगळ्या कामांचा झालेला आहे, परंतु 173 प्रभागाची निवडणूक जी आहे ती खरं तर वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आलेली होती आणि संपूर्ण राज्यभर गाजली. आणि सध्या या सगळ्या 173 प्रभागांमधनं मुंबई महानगरपालिकेच्या शिल्पा केळुसकर ज्या भाजपच्या उमेदवार होत्या त्या मात्र जिंकलेल्या आहेत. त्यांचा विजयाचा विश्वास जो आहे तो त्यांच्या चेहऱ्यावरती आणि त्यांच्या समर्थकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पवारसह अक्षय मंकणी, TV 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.